विचारमंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर साहेब आणि सुधीर भैया ज्यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं त्यांना मी शुभेच्छा देते की हे पुस्तक सर्वदूर पोहोचावं। मी हे भाषण सादर करते। ह्या भाषणाच्या शेवटी जी तुमची दाद मिळणार आहे किंवा टाळ्या मिळणार आहेत त्या साहेबांच्या विचाराला आणि त्यांच्या शब्दांना असणार आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे आणि हे भाषण सादर करते। 1991 सालचा पुण्यभूषण पुरस्कार KEM हॉस्पिटलच्या प्रमुख व नामांकित समाजसेवी डॉक्टर व दैनिक सकाळच्या माजी अध्यक्षा डॉक्टर बानू कोयाजी यांना 23 ऑगस्ट 1991 रोजी श्रीयुत शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता। यावेळी त्यांनी जे भाषण केलंय ते हे भाषण। उद्या हुतात्मा राजगुरूंची जयंती आहे। स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांची आठवण ठेवून आपण आज आवर्जून या समारंभाचे आयोजन केले त्याबद्दल संयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। ज्या हुतात्म्यांनी जीवनाचा त्याग करून अनमोल असे स्वातंत्र्य आपल्याला बहाल केले त्याचा खरा अर्थ ओळखून आज आपण त्यांचा गौरव करीत आहात ही मोठी अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे। यावरून योग्य प्रकारचे काम संस्थेत चालू आहे असा निष्कर्ष कुणी काढला तर त्यात काहीही चूक नाही। पुरस्कार देताना पुणेकरांनी एकमताने निर्णय घेतला कसा असा प्रश्न काहींना पडण्याची शक्यता आहे। पण संस्थेत कोणीच पदाधिकारी नसल्यामुळे एकवाक्यता होण्यात काहीही अडचण आलेली दिसत नाही। पण त्यामुळे आता माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले आहे की प्रत्येक संस्थेत खरोखरच पदाधिकारी असण्याची गरज आहे का? पदाधिकारी नसतील तर ती संस्था चालणार नाही का? याचे उत्तर त्रिदलने देऊन टाकले आहे। पण कायमस्वरूपी पुरस्कार चालू राहायचा असेल आणि त्याचे स्थान उंचावत न्यायचे असेल तर पुरस्कार देताना तशी योग्यतेची व्यक्ती निवडण्याकडे संस्थेने काळजी घेऊन लक्ष दिले पाहिजे। एवढेच नव्हे तर मेरिटवर निवड करण्याची पद्धत अखंडपणे चालली पाहिजे। समाजाच्या अभिवृद्धीच्या दृष्टीने हे सत्कार आवश्यक असतात। आपल्यावर स्वातंत्र्य सैनिकांची जी पुण्याई आहे त्यातून उतराई होण्यासाठी हे सत्कार केले जातात असे आता पंडितजी म्हणजे भीमसेन जोशी म्हणाले ती गोष्ट खरी आहे। पण यापुढे किती पुण्यभूषण मिळतील अशी जी शंका पंडितजींनी उपस्थित केली आहे त्याबद्दल चिंता करू नका। चांगली माणसं समाजात तयार होतच असतात, त्यांच्यामुळेच समाजाचा गाडा व्यवस्थित चालतो एवढंच मी सांगेन। या देशात कुटुंब नियोजनाचा विचार मांडण्याचे काम सातत्याने बानूबाईंनी केले। वास्तविक आपला समाज हा खूप रूढी परंपरा आणि अंधश्रद्धांनी भरलेला आहे। आजही तो मुले हा ईश्वराचा प्रसाद आहे त्यामुळे मुले होण्यावर बंधन घालू नका असे म्हणतो। मुले ही देवाघरची फुले असे म्हणणाऱ्यांना आपणही विचारले पाहिजे की ही फुले कायम टवटवीत राहतील आणि कधीच सुकणार नाहीत, कोमेजणार नाहीत यासाठी आपण काय काळजी घ्यायला तयार आहात? मुलांच्या चांगल्या संगोपनाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। त्याकडे बऱ्याच पालकांचे अजूनही लक्ष गेलेले नाही। गरिबांमध्ये तर जास्त मुले होण्याचा ट्रेंड दिसतो आहे। ती मोठी होऊन आपल्या कामाला येतील असा चुकीचा समज काही लोकांनी वाढीला लावला आहे। 50-60 वर्षांपूर्वी कुटुंब नियोजनाचे शास्त्र फारसे प्रगत झालेले नव्हते, त्यामुळे काही कुटुंबांमध्ये 10-15 मुले झालेली बघायला मिळायचे। पण आता काळ बदलला आहे, शास्त्र मोठे प्रगत झाले आहे, पालकांमध्येही साक्षरता वाढीला लागलेली आहे। त्यामुळे 1 किंवा 2 अपत्ये पुरे असे काही पालकच बोलू लागले आहेत आणि त्याबाबत ते दक्षताही घेत आहेत। ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। आपल्या शेजारच्या चीन या देशाने तर एका अपत्यालाच जन्म द्यायचा अशी सक्ती केलेली आहे। लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्न त्यांच्यासमोर आव असून उभा आहे। अशी स्थिती काही वर्षातच आपली होणार आहे। त्यामुळे आपल्यालाही आता या विषयाकडे गांभीर्याने बघावे लागणार आहे। देशात आरोग्याचा प्रश्न अतिशय बिकट आणि गंभीर बनत चाललेला आहे। पुरेशा आरोग्य सुविधा समाजातील प्रत्येक घटकाला उपलब्ध करून देण्यात सरकारला अनंत अडचणी येत आहेत। ग्रामीण भागात, दऱ्याखोऱ्यात, डोंगराळ वाड्या वस्त्यांवर आरोग्य सुविधा कशा निर्माण करायच्या हा मोठा प्रश्न आहे। शिकून तयार झालेले डॉक्टर तिकडे जायला राहायला तयार नाहीत।
त्या सर्वांना शहरात आणि मोठ्या गावात राहायचे आहे. अशा वेळी या डोंगराळ आदिवासी व दऱ्याखोऱ्यातील माणसांना औषधोपचार करणे व गरजेच्या वेळी ट्रीटमेंट देणे हे आव्हान होऊन बसले आहे. फार थोडे लोक स्वतःहून सेवाभावी वृत्तीने हे आव्हान पेलायला तयार आहेत. आज आपण ज्यांचा सत्कार करतो आहोत त्या डॉक्टर बानुबाई कोयाजी यांनी सामाजिक सेवेचा मोठा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील अनेक वाड्यावस्त्यांवरती जाऊन बायकांची बाळंतपणे त्यांनी केली आहेत. अडलेली बाई सुखरूपपणे मोकळी करण्यात बानुबाईंची कुशलता होती असे सांगितले जाते. मला अनेकांनी असेही सांगितले आहे की ऑपरेशन करताना टाके घालताना बानुबाईंचा हात मशीनसारखा चालत असे. कामात कौशल्य आणि निपुणता असावी तर ती अशी. शिरूर तालुक्याच्या वढू गावी त्यांनी ग्रामीण रुग्णालय काढले. दर आठवड्यातून एकदा बानुबाई तिथे जाऊन खेड्यापाड्यातील रुग्णांची सेवा करीत. हे काम सोपे नाही. KEM हॉस्पिटलची धुरा तर गेल्या 50 वर्षांपासून त्या सांभाळीत आहेत. अतिशय नेटक्या पद्धतीने दर्जेदार हॉस्पिटल त्यांनी चालवले आहे. अव्याहतपणे संस्था चालवण्याची गोष्ट सोपी नाही, आणि तेही मानवतावादी दृष्टिकोन ठेवून. व्यापारी वृत्ती बाळगून अनेकांनी हॉस्पिटले चालवली, पण बानुबाईंनी कधीच व्यापारी दृष्टिकोन ठेवला नाही. ही गोष्ट फार अवघड आहे. अनेक रुग्णांना गरिबीमुळे पैसे देणे शक्य नव्हते. बाईंनी त्यांच्यावरती मोफत उपचार केले. अशा सेवाभावी वृत्तीने काम केल्यामुळेच त्यांच्या संस्थेचा नावलौकिक वाढला. सामान्यांना परवडेल अशा पद्धतीने सेवा देऊन त्यांची संस्था मोठी केली. त्यामुळेच दर्जेदार हॉस्पिटलमध्ये KEM रुग्णालयाचा उल्लेख होतो. ध्येयवादी माणसांमुळे संस्था मोठी होते. नावारूपाला येते त्याचे KEM हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. स्वतंत्रपणे एक वैद्यकीय महाविद्यालय चालू शकेल एवढी KEM हॉस्पिटलची क्षमता आहे. शिवाय सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी सुविधा तेथे उपलब्ध आहेत. म्हणून एके दिवशी मी स्वतःच बानुबाईंना तुम्ही मेडिकल कॉलेज का काढत नाही असे म्हटले. त्यावर त्यांनी सांगितले, मला हे करायचे नाही. विशिष्ट भूमिका घेऊन एका क्षेत्रात मी पडले आहे. माझ्या व्यवहाराची संधी करायला आयुष्यात कुणालाही मला संधी द्यायची नाही. पाठीमागे राहून लोकांना मदत करण्याची माझी भूमिका आहे. बानुबाईंसारखे विचार असणारी माणसे आज समाजात किती व कुठे आहेत. अनेक लोकांना शिक्षणाचा धंदा करायचा आहे. त्यातून मोठे श्रीमंत व्हायचे आहे. शिक्षण सम्राट ही उपाधी मिळवायची आहे. पैसे घेऊन संस्था चालक जरूर कोट्याधीश होतील, शिक्षण सम्राटही होतील, पण ते कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे कर्मवीर होऊ शकणार नाहीत. मध्यंतरी एका वर्तमानपत्रात मी बातमीचा मथळा वाचला. 2 शिक्षण सम्राटांच्या नावाचा त्यात उल्लेख होता, आणि हे शिक्षण सम्राट म्हणजे शिक्षण क्षेत्रातले हाजी मस्तान आणि युसुफ पटेल आहेत अशा शब्दात त्यांना गौरविण्यात आले होते. आता ही दोन्ही नावे कशासाठी प्रसिद्ध आहेत हे तुम्हालाही माहीत आहे. लाखो कोट्यावधींच्या रकमा गोळा करणाऱ्यांचा उल्लेख कसा होतो आणि समाज या सम्राटांकडे कसे व कोणत्या भावनेतून पाहतो हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर बानुबाईंचे मोठेपण लख्खपणाने डोळ्यात भरते. विचार केला असता तर त्यांनी देखील प्रचंड माया जमवली असती. त्यांना ते शक्य होते, पण त्यांनी गोरगरिबांची सेवा करण्यातच आपल्या आयुष्याची धन्यता मानली. त्यांनी आपले जीवन खरोखरच सार्थकी लावले. महाराष्ट्रात अशी अनेक लहान समाजातली माणसे आहेत ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपला जीव ओवाळून टाकला आहे. आपणा सर्वांना त्या माणसांची नावे देखील माहीत नाहीत. शांतपणाने एखाद्या दिव्यासारखी ही माणसे काम करीत असतात. त्यातले बानुबाई हे अग्रगण्य नाव आहे. बानुबाई या पारशी समाजात जन्माला आल्या आणि लहानाच्या मोठ्या झाल्या. या समाजाचे सगळे गुण आणि वैशिष्ट्ये आपल्याला बानुबाईंमध्ये पाहायला मिळतात. त्यांचे पती जहांगीर यांचेही आपण कौतुक केले पाहिजे. स्त्रियांना काहीही काम करायचे असेल तर नवऱ्याचा पाठिंबा लागतो. जहांगीर कोयाजी कायम खंबीरपणाने सर्व कामात बानुबाईंच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्या धडाडीने समाजसेवेचे काम एखाद्या व्रतस्थासारखे करत गेल्या. पारशी लोकांच्या संस्थांनी देशभर विविध क्षेत्रात खूप काम केले आहे. मोठा प्रामाणिक आणि सेवाभावी व दानशूर असा हा समाज आहे. जगात पारशांची संख्या 80,000च्या आसपास असून त्यातले 60,000 महाराष्ट्रात आहेत.
त्यातही बारकाईने पाहिले तर यातला 80 ते 85% समाज हा मुंबई, पुणे या शहरांमध्ये स्थायिक आहे. महाबळेश्वर, माथेरान अशा थंड हवेच्या ठिकाणी काही निवडक पारशांचे बंगले आहेत. या समाजाकडे लँड बँक भरपूर आहे. ती त्यांनी सामाजिक कार्यासाठी उदार अंतःकरणाने दान केलेली आहे. त्यामुळे या राज्याच्या शैक्षणिक, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात या समाजाने मोठा ठसा उमटवलेला आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये कुणाचे योगदान सर्वात जास्त आहे हे आपण शोधू लागलो तर समोर पारशी कुटुंबाचीच नावे येतील. त्यांचे राष्ट्राच्या उन्नतीप्रती असलेले हे योगदान लक्षात घेऊन मध्यंतरी मुंबई विद्यापीठामध्ये भारताच्या विकासात पारशी समाजाचे योगदान या विषयावर 2 दिवसांचा परिसंवाद झाला होता. सुदैवाने त्यातले काही निबंध मला वाचायला मिळाले आणि या समाजाप्रती माझ्या मनात पूर्वीपासूनच जो आदरभाव होता तो अधिकच दृढ झाला. मुंबईतील जे हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, वाडिया कॉलेज, किती म्हणून संस्थांची नावे घेऊ. मुंबईतील निम्म्या शहराची निम्मी मालकी या लोकांकडे आहे. मुंबई शहरात जी रिक्त मोकळी जागा दिसते त्यातल्या 50% जागेवर पारशी लोकांची मालकी आहे. कोणत्याही संस्थेला व चांगल्या सामाजिक कार्याला फुकट जागा पारशी कुटुंबियांकडूनच दिली जाते. प्रचंड दानशूर आणि समाजाप्रती बांधिलकी मानून निरपेक्ष मनाने व निर्मळ अंतःकरणाने सेवा करणारा असा हा समाज आहे. प्रामाणिकपणा आणि कष्ट या 2 गुणांच्या आधाराने विकसित झालेल्या या पारशी समाजाचे स्मरण समाजाने सतत केले पाहिजे. मी कृषी मंत्री असताना 1936 सालची एक फाईल मला बघायला मिळाली. फाईलमधून अनेक जुन्या गोष्टी व इतिहास माहिती होतो. त्यामुळे फाईल मी पूर्ण वाचत असे. अशीच एक फाईल वाचत असताना मला वाडिया या गृहस्थांनी राज्य सरकारला त्यावेळी म्हणजे 55 वर्षांपूर्वी लिहिलेले एक 3 पानी पत्र सापडले. या पत्रात लिहिले होते, विजापूरहून मोटारीने आज मी मुंबईला आलो. रस्त्याच्या दुतर्फाची झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली जात होती. ही झाडे तोडल्यामुळे जमिनीवर मातीचे आवरण राहत नाही. त्यामुळे पाणी संचय होत नाही आणि भूगर्भात पाणी मुरत नाही. असे सातत्याने होत राहून वृक्षतोड चालूच राहिली तर हा भाग लवकरच दुष्काळी पट्टा होणार आहे. कदाचित तो वाळवंटाच्या दिशेनेही जाईल. तेव्हा वृक्षतोड करू नये म्हणून सरकारने सक्ती करणारा कायदा करावा आणि सेवाभावी संस्थांना वृक्ष लागवड व संवर्धनाची कामे करण्याकरता प्रोत्साहन देण्यात यावे. या कामासाठी कायमची शिष्यवृत्ती मुंबई सरकारने चालू ठेवावी म्हणून 25 लाख रुपये मी मुंबई सरकारला देत आहे. आता त्यावेळेचे 25 लाख म्हणजे आजचे कितीतरी कोटी. सहजच यात 25 लाखांचे काय झाले म्हणून मी शोध घ्यायला सुरुवात केली. खोलात गेलो. आठवडाभर सतत पाठपुरावा केला. ही रक्कम सेव्हिंग अकाउंटमध्ये म्हणजे सरकारच्या तिजोरीत तशीच पडून होती. भलं मोठं व्याज त्यात जमा झालं होतं. सभोवतालच्या प्रश्नांशी समरस होऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्वतः प्रथम मदत देण्याची दानत व वृत्ती या समाजामध्ये जी आहे त्यापासून आपण काही बोध घेतला पाहिजे. टाटा आणि गोदरेज उद्योग समूहांचे राष्ट्राच्या उभारणीमध्ये फार मोठे योगदान आहे. ते आपण कधीही विसरू शकत नाही. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला टाटांच्या हाताचा स्पर्श झालेला आहे. अखंडपणे एका क्षेत्रात पडून ते त्या क्षेत्राच्या सेवेसाठी आयुष्यभर वाहून नेतात. डॉक्टर बानुबाई कोयाजी हे याचे उत्तम उदाहरण आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी प्रचंड खस्ता खाल्ल्या त्यांची आपण आठवण ठेवण्याची गरज आहे. स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधींच्या मनात नवीन भारत घडवण्याचा विचार होता. अगदी साध्या साध्या गोष्टींमधून त्यांनी स्वावलंबन, स्वच्छता, खर्च कमी करणे, साधी राहणी व उच्च विचारसरणी, सेवा, परोपकार यासारख्या बाबींचे शिक्षण दिले. समाजाला नवीन विचार व दिशा दिली. त्यामुळे महात्मा गांधी हे मला नेहमीच क्रांतिकारी वाटत आले आहेत. अहिंसावादी व सत्याचा आग्रह धरणारे गांधीजी हे क्रांतिकारी कसे होते याबाबत प्राध्यापक मधु दंडवते एक दिवस माझ्याशी खूप बोलले. ते सगळे बोलणे लिहून ठेवावे असे होते, पण लिहून ठेवण्याची आपल्याला सवय नाही. बारीक सारीक नोंदी कशा कराव्यात हे आपण ब्रिटिशांकडून शिकायला पाहिजे, पण चांगले गुण तत्काळ स्वीकारणे आपल्या रक्तात आणि स्वभावात नाही.
सुधीर भोंगळ्यांच्या स्वभावात ते आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी ह्या नोंदी केल्या आणि भाषणं टिपून ठेवली. आज अनेक संकटांनी राष्ट्राला घेरलेले आहे. राष्ट्रीय जबाबदारी ओळखून प्रत्येकाने काही सोसण्याची व त्याग करण्याची गरज आहे. देशाची अब्रू व नावलौकिक वाढवण्यासाठी शिस्त व मर्यादा घालावी लागेल. अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून जबाबदारी पार पाडण्याची तयारी व राष्ट्रीय जबाबदारीची जाण आणि भान याची अत्यंत गरज आज आहे. हे करू शकलो तर सगळ्या संकटातून आपण बाहेर पडू शकू. उत्तम प्रकारचे काम करणारे त्या त्या क्षेत्रातले लोक आपले आदर्श ठरतात. समाजासमोर आदर्श उभे करण्याची काळजी पुरस्कारार्थींची निवड करताना आपण घेतली पाहिजे. वेदनांवर फुंकर घालण्यासाठी जी व्यक्ती पुढे येते तिला पुरस्कार द्या अथवा देऊ नका. वेदना होणाऱ्यांच्या असंख्य आशीर्वादांचा त्यांनी दुवा घेतलेला आहे याची जाण ठेवा. आपण पुण्यभूषण पुरस्कारासाठी केलेली डॉक्टर बानुबाई कोयाजी यांची निवड अत्यंत योग्य आहे. ती निवड करणाऱ्या समितीला व संस्थेला धन्यवाद देऊन थांबतो. नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न विचारण्याची मुभा आहे, संधी आहे. आणि मला जेव्हा कधी कुठे व्यासपीठ मिळतं आणि माईक मिळतो तेव्हा मी हातात घेतलेलं एकच काम करत असते, ते म्हणजे मराठी शाळांबद्दल प्रश्न विचारते. माझे वडील रवींद्र सुर्वे यांचं इतक्यातच निधन झालं. ते IAS ऑफिसर होते आणि त्यांचं, साहेब तुमच्याबद्दलचं मत असं होतं की शरद पवार हे असे नेते आहेत की ज्यांना त्यांच्या तळहातावरल्या रेषांसारखा महाराष्ट्र माहिती आहे. महाराष्ट्रातल्या समस्या त्यांना तशा माहिती आहेत आणि त्यांचं निराकरण कसं करायचं ह्याची सारी युक्ती त्यांच्यापाशीच आहे. माझ्यासारखी एक कार्यकर्ती आज जेव्हा मराठी शाळा वाचवण्यासाठी सरकारच्या दाराशी सतत जाते आणि आम्हाला भेटीची वेळसुद्धा देण्यात येत नाही, अशी परिस्थिती आहे. मराठी शाळांच्याबद्दल आता महानगरपालिकांच्या शाळांमध्ये CBSE बोर्ड होऊन त्या सर्व शाळा आता इंग्लिश होतील आणि मराठी शाळा कालांतराने महाराष्ट्रात उरणारच नाहीत का, अशी भीती आज जी आम्हाला वाटते आहे ती खरी होईल का? खरंच मराठी शाळा बंद होतील का? आणि ह्या होऊ नयेत ह्याच्यासाठी जे काय करावं लागेल ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शन कराल का? कारण त्याची आज खूप गरज आहे. आजकाल मी अनेक ठिकाणी पाहतो आणि विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुद्धा लोकांची इच्छा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना घालावं. अगदी शेतकरी, शेतमजूर हा सुद्धा कधी कधी माझ्याकडे येत असतो, कारण महाराष्ट्रातल्या काही मोठ्या शैक्षणिक संस्थेच्यामध्ये माझी काही जबाबदारी आहे. उदाहरणार्थ रयत शिक्षण संस्था किंवा तिथं जे अध्यक्ष आहेत, आणि लोक भेटायला येतात त्यावेळी ते सांगतात की साहेब इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये माझा मुलगा ठेवा. हा एक समज सगळ्या आपल्या लोकांच्यामध्ये झालेला आहे. तो घालवायच्या संबंधीचा विचार करावा लागेल. आणि तो करत असताना दोन गोष्टी आहेत. एक, मराठी शाळा ही चालवली पाहिजे, शिकवली पाहिजे, तिचा दर्जा सुधारला पाहिजे, याच्यात व्यक्तींची तरतूद नाही. हे करणं गरजेचंच आहे. ते आपण करू सगळे मिळून. पण हे सगळं करत असताना इंग्रजीचा दुस्वास मी करणार नाही, पण नागरिकांना अग्रांना हा सांगायचा प्रयत्न करेन की तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेपासून बालकांना बाजूला ठेवू नका. ज्ञानाची भाषा, व्यापाराची भाषा म्हणून तुम्हाला उद्या इंग्रजी शिकायचं असेल तर त्यासाठी एक विशिष्ट कालावधी गेल्यानंतर जरूर त्याचा विचार करा. पण आज आपला पाया हा मराठीवर आधारित असला पाहिजे. आणि मला ठाऊक आहे, अलीकडं त्याचं वाचतोय की विशेषतः मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये मराठी शाळेच्या संबंधीची अवस्था चिंतनीय होईल असं स्वच्छ दिसतंय. आणि त्याच्याशिवाय मुंबईच्या आजूबाजूला उदाहरणार्थ वसई, विरार वगैरे या परिसरामध्ये सुद्धा मराठी शाळा दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेल्या आहेत.
शेवटी भाषेच्या संबंधी आणि राज्यासंबंधी विचार करणारे आपण सगळे घटक बसून याचा विचार केला पाहिजे आणि काही करून मराठी शिकवली पाहिजे. राज्यकर्त्यांना सुद्धा त्या संबंधीची आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडलं पाहिजे. धन्यवाद चिन्मयी. तुझी तळमळ या तुझ्या प्रश्नामधनं दिसून आली.